नमस्कार मित्रांनो, मी संदीप एरंडे. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की माझ्या पाठीमागं जर बघत असताल तुम्ही तर हा माझा स्वतःचा मोसंबीचा बगीचा आहे. 1000 झाडं आहे. आणि सध्याची कंडिशन अशी मित्रांनो की बुवा मोसंबीची आंब्या मालाची गुंडीगळ होऊ राहिली. आता मोसंबीची गुंडीगळ होऊ नये म्हणून की आपण त्याच्यावर काही उपाय जे असतील ते आपण थोडक्यात बघणार आहे. पण मित्रांनो त्याच्यात दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जे काही मोसंबी उत्पादक शेतकरी असाल तर आपले मोसंबी उत्पादक शेतकरीचे 2 ग्रुप आहे. आपले बळीराजा मोसंबी उत्पादक ग्रुपच्या नावानं 2 ग्रुप आहे. तर दोन्ही ग्रुपमध्ये आपले जवळजवळ 2-2.5 हजार शेतकरी झालेले आहे. तर तुम्हाला जर ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल मित्रांनो आपल्या, तर त्याच्यासाठी तुमचा फोन नंबर कमेंटमध्ये शेअर करा. आणि राहिली गुंडीगळीचा प्रश्न किंवा अजून काही जे तुमचे प्रश्न असतील तर ह्या चॅनलला एकदा सबस्क्रायबर करा मित्रांनो, करून ठेवा. कारण कशासाठी की बुवा याच्यावर आपण तुम्हाला A to Z मोसंबीची माहिती तुम्हाला लावगडीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे आंब्या बार असू, मिरग्या माल असू, तुमचं काय असेल ज्या समस्या तुमच्यासमोर मोसंबीसाठी असतील त्या तुम्ही ह्या चॅनलवर कधीही बघू शकता. म्हणून चॅनलला सबस्क्रायबर करा आणि सदस्यत्व पण घ्या मित्रांनो, की त्यांच्यासाठी आपण स्पेशल काही व्हिडिओ शेअर करत असतो. आणि दुसरी गोष्ट ही मित्रांनो की आता सध्या की मोसंबीची गुंडीगळ फार होत चाललेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला गुंडीगळीला तुम्ही जर काही फवारणी घेतली नसेल किंवा घेतली बी असेल तरी बी रिझल्ट नसेल येत, तर मी तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी एक अशी फवारणी सांगतो का तिची 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल मित्रांनो. फक्त आता ते नियोजन त्या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. की जसं फवारणी आपण प्लॅनोफिक्स हे जे घ्यायचं आहे मित्रांनो, ते आपल्याला 200 लिटर पाण्याला 45 ml प्लॅनोफिक्स घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला 19 किंवा मग आपण कॅल्शियम नॅट्रो बी घेतलं आहे. त्याच्यासोबत कॅल्शियम नॅट्रो जरा घेतलं आहे तरी चालतं आहे. 19 नका घेऊ, कॅल्शियम नॅट्रो घ्या. प्लॅनोफिक्स, कॅल्शियम नॅट्रो आणि त्याच्यासोबत की बुवा त्याच्यासोबत आपल्याला हे 2 झाले की त्याच्यासोबत आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे. म्हणजे तिन्ही आपल्याला हे करून मित्रांनो फवारणी घ्यायची आहे. कॅल्शियम नॅट्रो, प्लॅनोफिक्स आणि स्टिकर हे तिन्ही आपल्याला फवारणी घ्यायची. पण फवारणीची वेळ आहे ना मात्र मित्रांनो ध्यानात ठेवा की फवारणी करताना आपण एक तर सकाळी घ्यायची आहे किंवा एकदम 5 वाजेच्या नंतर, कारण दुपारी संपूर्ण ऊन असतं आहे. आणि उन्हामुळं फवारणीचं काय होतं मित्रांनो की ज्यावेळेस आपण झाडावर फवारणी करतो आणि ऊन जादा असल्यामुळं की ते सूर्याचे जे किरणं असतात हे जवळजवळ आपलं औषध शोषून घेतात. त्याच्यामुळं झाड घ्यायच्या आधी हे सूर्यकिरणं शोषून घेतात. त्याच्यामुळं ही गोष्ट कधी ध्यानात ठेवायची की उन्हाळ्यामध्ये फवारणी करताना एक तर सकाळी घ्यायची किंवा संध्याकाळी घ्यायची. तर चला मित्रांनो, हे तर आपण बघितलं आहे, पण अशा पद्धतीनं आपण जर फवारणी घेतली तर 100% त्याचा रिझल्ट येतो आहे. आणि त्याचबरोबर आपल्या पाण्याचा pH पण बघायचा आहे. आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये की पाण्याचा pH मेंटेन करण्यासाठी काही औषध भेटतं, ते पण आपण फवारणीसोबत घेऊन यायचं आहे. आणि ते पाण्याचा pH जर आपला चांगला नसेल, तो जर मेंटेन नसेल, तर त्या फवारणीचा काही उपयोग होत नाही मित्रांनो. कारण आपण बरेचसे शेतकऱ्याचं ऐकलं की आम्ही हे फवारलं ते फवारलं तरी त्याचा उपयोग होत नाही. पण मग ह्या गोष्टी पण आपण आवर्जून ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.